नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ, बेल आयकॉन मध्ये अंडा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। सरकारने कांदा लॉबीचा मोठा डाव उधळला, केंद्र सरकारने दिला थेट दणका। बघू शकता महत्त्वाचे अपडेट। कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यंदा कडक भूमिका घेतली आहे। ग्राहक व्यवहारात विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत जो राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NCCF या नोडल संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात 1.5 लाख टन कांद्याची खरेदी प्रस्तावित झाली आहे। मात्र या खरेदी प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर केंद्राने तातडीने हस्तक्षेप केला आणि पहिल्या फेरीतील संपूर्ण खरेदीदाराची यादीच रद्द केली आहे। अनेक खरेदीदार निवडीत अनियमितता, एकाच पत्त्यावर अनेक कंपन्यांची नोंदणी, एकाच व्यक्तीच्या नावावर 3 कंपन्या, अधिकारी आणि एजंट्स यांचा आर्थिक लाभ घेण्याचा प्रकार अशा परप्रांतीयांच्या हस्तक्षेप सारख्या गंभीर गोष्ट उजेडात आल्या। त्यामुळे केंद्रीय यंत्रणेने या प्रत्यक्षात लक्ष घालत NCCFच्या अध्यक्षा विशाल सिंग यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कामातून बाजूला केले आहे। आणि अशा प्रकारची या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते की एका विशिष्ट लॉबीने खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ताब्यात घेऊन त्यातून लाखो रुपयाची कमाई करण्याचा डाव आखला होता। ही लॉबी केवळ आर्थिक देवाणघेवाणीपुरतीच मर्यादित नव्हती, तर त्यांनी NCCF मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून खरेदीचा संपूर्ण गाभाच बिघडवला होता। अशी ही महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद। लाईक शेअर, जय महाराष्ट्र। धन्यवाद। व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।